परळीमध्ये आमदार सुरेश धस यांना काळे झेंडे दाखवण्यात आले। सुरेश धसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। काळ्या फिती दाखवून धसांचा निषेध करण्यात आला। सुरेश धस यांच्या विरोधात मुंडे समर्थकांनी निषेध केल्याचं पाहायला मिळालं। परळीमध्ये सुरेश धस यांना काळे झेंडे दाखवण्यात आले। परळीमध्ये आज सुरेश धस हे मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी दाखल झाले होते। मात्र यावेळी धसांना काळे झेंडे दाखवण्यात आले आणि त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विकास मारे यांच्याकडून। विकास, नेमकं काय घडलंय? निश्चित या ठिकाणी आपण पाहतो की सुरेश धस जे आहेत ते सध्या परळीमध्ये पोहोचलेले आहेत आणि परळीत पोहोचल्याच्या नंतर त्यांनी महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट देखील घेतलेली आहे। मात्र याच दरम्यान ही भेट झाल्याच्या नंतर ज्यावेळेस सुरेश धस जे आहेत ते परळी शहरामध्ये दाखल झाले होते, त्याच दरम्यान या ठिकाणी मुंडे समर्थक जे आहेत ते आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतात। मागील अनेक दिवसांपासून जी काही देशमुख हत्या प्रकरणामध्ये परळीची बदनामी जी नाहक केली जाते आहे ती थांबवली जावी अशी मागणी जी आहे ती सध्या मुंडे समर्थकांच्या माध्यमातून केली जाते आहे। आणि याच ठिकाणी काही अंतरावरतीच पंकजा मुंडे यांचं देखील निवासस्थान आहे आणि त्याच परिसरामध्ये सध्या हा गोंधळ जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो प्रामुख्याने। आणि हे सगळे मुंडे समर्थक जे आहेत ते काळ्या फिती बांधून या ठिकाणी रस्त्यावरती उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे आणि आक्रमक पवित्रा जो आहे तो देखील या ठिकाणी या समर्थकांनी घेतलेला आहे। जी नाहक बदनामी सध्या परळीची केली जाते आहे ती प्रामुख्याने थांबवली जावी अशी मागणी या ठिकाणी समर्थकांनी आपल्याला केलेली पाहायला मिळते। मात्र या ठिकाणी तत्परता दाखवून पोलिसांनी हा जो काही रोष आहे तो कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त जो आहे तो तात्काळ वाढवण्यात आलेला आहे आणि सुरेश धस आता हे एका कार्यकर्त्यांच्या घरी देखील गेलेले आहेत। मात्र तत्पूर्वी या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। ही परिस्थिती नियंत्रणात मिळवण्यासाठी पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून सध्या प्रयत्न केले जात आहेत। मात्र हा रोष जो आहे मुंडे समर्थकांचा तो आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी पाहायला मिळतोय। अजूनही घोषणाबाजी जी आहे ती मुंडे समर्थकांच्या माध्यमातून केली जाते आणि प्रामुख्याने जी बदनामी परळीची केली जाते, मुंडेंची बदनामी केली जाते ती थांबवली जावी अशी प्रामुख्याने मागणी केली जाते। कल्याणी, धन्यवाद विकास या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर परळीमध्ये सुरेश धस मुंडे कुटुंबियांच्या भेटीसाठी गेलेत आणि यावेळी धसांना काळे झेंडे दाखवण्यात आले। सुरेश धसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। तर काळ्या फिती दाखवून धस यांचा निषेध करण्यात आला। परळीची नाहक बदनामी केली जाते असं म्हणत मुंडे समर्थकांनी हा निषेध व्यक्त केलेला आहे। परळीमध्ये सुरेश धस यांना काळे झेंडे दाखवण्यात आले आणि जोरदार घोषणाबाजी करण्यात आली।